पेठ-वडगाव नगरपालिका हद्दीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे तातडीनं बुजवावेत, तसंच पेठ-वडगाव हायस्कूलजवळील दिघे कॉलनीतील गटार समस्येचं कायमस्वरूपी निराकरण करावं या मागणीसाठी बंडखोर सेना पक्षाच्या वतीनं स्वर्गीय विजयसिंह यादव चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। पेठ-वडगाव नगरपालिका हद्दीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे तातडीनं बुजवावेत, तसंच वडगाव हायस्कूलजवळील दिघे कॉलनीतील गटर समस्येचं कायमस्वरूपी निराकरण करावं या मागणीसाठी बंडखोर सेना पक्षाच्या वतीनं स्वर्गीय विजयसिंह यादव चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। नगरसेवक शिवाजी आवळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिक, विद्यार्थी आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। दिघे कॉलनीतील गटारांची अनेक वर्ष साफसफाई झाली नसल्यानं नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला। आंदोलनानंतर उपअभियंता राजेंद्र इंगळे यांनी निवेदन स्वीकारून येत्या 8 दिवसात रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं आश्वासन दिलं। तसंच मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बंडखोर सेनेनं दिलाय। यावेळी शशिकांत वायदंडे, कुमार वाघमारे, आलेश नांगरे, सुरेश आवळे, अभिषेक भंडारे, प्रवीण फाळके, राहुल देडे, ओम वागसे, भालचंद्र दबडे, अमोल जाधव, अभिषेक अवघडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते।